जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्याच्या अतिदूर भागात असलेल्या अक्कलकोवा तालुक्यातील मोलगी ते अक्कलकोवा दरम्यान असलेल्या आमलीबारी गावाजवळ देवगोई घाटात विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी विद्यार्थी वाहतूक करणारी खाजगी आश्रमशाळेची स्कूल बस खोल दरीत कोसळून 2 विद्यार्थी जागीच ठार झाले तर 18 विद्यार्थी जखमी तर 2 गंभीर जखमी झाले आहेत। अक्कलकोवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील सातपुडा परिसरातील आदिवासी विद्यार्थ्यांना चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी खाजगी स्कूल बस क्रमांक MH15 ही मोलगी अक्कलकोवा दरम्यान आमलीबारी जवळ घाटात कोसळून भीषण अपघात घडला। यामध्ये विद्यार्थ्यांसह एक शिक्षक एक परिचर असे 56 जण असल्याची माहिती सूत्रानुसार प्राप्त झाली आहे। जखमी विद्यार्थ्यांना तातडीने अक्कलकोवा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गणेश पवार व कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांवर योग्य उपचार केले असता यापैकी 18 जखमी विद्यार्थ्यांना नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात संदर्भ सेवेसाठी तातडीने रवाना करण्यात आले। या 18 पैकी 2 विद्यार्थी गंभीर जखमी असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर पवार यांनी सांगितले। या अपघातात जगदीश बहादुरसिंग वळवी निंबीपाडा व कपिला जहांगीर राऊत काठी हे 2 विद्यार्थी मृत्युमुखी पडले। यात जयश्री केशव वसावे, अत्तरसिंग मुंग्या वसावे, रीना अत्तेसिंग वसावे, अर्जुन दिल्या वसावे, अनमोल राया वसावे, उर्मिला दिनेश तडवी, शिल्पा मंगलसिंग वळवी, आर्या सुरसिंग वळवी, अजित सागर वळवी, संदीप अभिजित वळवी, अर्थव विलास तडवी, माया रोत्या वसावे, सोनी दिरवा वळवी, हिना बहादुरसिंग वळवी, रसिला बिलाड्या वसावे, सचिन रामसिंग चौधरी, यशवंता विलास वळवी, करीना सू या वळवी, संदीप बिजा तडवी, ऋषा वळवी या विद्यार्थ्यांना नंदुरबार येथे संदर्भ सेवेसाठी तातडीने हलवण्यात आले। यापैकी 2 विद्यार्थ्यांची स्थिती गंभीर असल्याचे सांगितले। अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष भोये आपल्या फौजफाट्यासह पोहोचले होते। यावेळी जखमींचे बचाव कार्य करण्यासाठी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी, माजी जिल्हा परिषद सदस्य किरसिंग वसावे, प्रताप वसावे, नितेश वळवी, अनिल पाडवी, माजी जिल्हा परिषद सभापती शंकर पाडवी, रोहित चौधरी, रवी पाडवी, जयवंत पाडवी यांनी बचावकार्य केले व खाजगी वाहने व रुग्णवाहिकेने जखमींना अक्कलकोवा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले व या घटनेतील दोषींवर चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली। यावेळी अक्कलकोवा येथील ग्रामीण रुग्णालयाला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते। अपघाताची माहिती मिळाल्यानंतर अक्कलकोवा ग्रामीण रुग्णालयात पालकांनी एकच गर्दी करून विद्यार्थ्यांच्या पालकांनी आक्रोश केला। घटना घडल्यानंतर लगेचच बस चालक तेथून फरार झाले। अद्याप त्यांना ताब्यात घेण्यात आलेले नाही। सातपुड्यातील शेकडो विद्यार्थ्यांना आमिष देऊन परजिल्ह्यातील संस्थाचालक खाजगी वाहनातून जनावरांसारखे कोंबून घेऊन जात असल्याचे वेळोवेळी घडत असून याबाबत प्रशासनाने गांभीर्याने दखल न घेतल्याने आजचा हा अपघात होऊन निष्पाप विद्यार्थ्यांचा बळी गेल्याचा आरोप व पालकांनी केला आहे। तर नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकोवा तालुक्यातील बस अपघातमधील जखमींची आज जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन भेट घेतली आहे। देवगोई घाटात बस पलटी होऊन 2 शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे। अपघातात 52 विद्यार्थी जखमी झाले असून जखमींवर अक्कलकोवा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे। यातील 18 जणांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे। याच 18 गंभीर विद्यार्थ्यांची जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन पाहणी करत जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी पाहणी केली आहे। जिल्हा प्रशासन विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी तत्पर असून गरज लागल्यास खाजगी वैद्यकीय सेवेचा देखील आधार घेतला जाईल असे यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी स्पष्ट केले आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। आश्रमशाळेचे विद्यार्थी हे मोलगीहून चाळीसगाव कडे रवाना होत होते। मेहुणबारी या गावी जात होते। या बसमध्ये 40 ते 45 विद्यार्थी असण्याची दाट शक्यता आहे आणि ह्या अपघातामध्ये मोलगी काठी परिसराचा एक विद्यार्थीने मृत्यू झालेला आहे। आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना घेण्यासाठी आलेली बस मोलगीहून मेहुणबारे कडे घेऊन जात होत असताना आमलीबारी घाटामध्ये मोठा अपघात होऊन 40 ते 45 विद्यार्थी घेऊन जात असलेली बसात मधील एका विद्यार्थ्याचा मृत्यू झालेला आहे। त्यात जे अपघातग्रस्त विद्यार्थी होते त्यांना शासकीय ग्रामीण रुग्णालय अक्कलकोवा येथे हलवण्यात आलेला आहे आणि इतरांवरती नंदुरबार येथे उपचार सुरू आहेत।
डॉक्टर गणेश पवार, ग्रामीण रुग्णालय अक्कलकोव्याचे वैद्यकीय अधीक्षक आहे. आज जी घटना घडलेली ती फारच दुर्दैवी घटना घडलेली आहे. एक स्कूल बस होती, ती मोलगीहून म्हणजे तालुका अक्कलकोवा, जिल्हा नंदुरबार येथून ही स्कूल बस निघाली होती. त्याच्यामध्ये काही शिकणारे आदिवासी शाळेचे मुलं होते. ते जय तुळजाभवानी अनुदानित आदिवासी आश्रमशाळा मेहून बारे, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव येथे घेऊन जात असताना आमलीबारी घाट मोलगी येथे ही दुर्घटना घडली. एकूण विद्यार्थी त्याच्यामध्ये 52 होते. त्याच्यापैकी 2 डेथ झालेले आहे. त्याच्यात कपिला जहागीर राऊत 13 वर्षे ही मुलगी गाव काठी व जगदीश बहादूर सिंग वडवी वय 7 गाव निंबीपाडा मोलगी असे हे 2 डेथ झाले तिथं जागेवरच. तर त्याच्यापैकी आम्ही टोटल 52 विद्यार्थी होते. त्याच्यापैकी आम्ही उपचार केला आणि काही किरकोळ जखमी होते, काही फ्रॅक्चर होते. असे संदर्भ सेवा आम्ही 18 मुलांना केलेले आहे. किरकोळ औषधोपचार 10 मुलांना केलेला आहे. 22 विद्यार्थ्यांना काहीच झालेलं नाही आहे. आणि अशा प्रकारे आम्ही आमचा औषधोपचार केलेला आहे व आता परिस्थिती नियंत्रणात आहे. आणि काय जायला तर मग किती पोरं होते तुम्ही? 70-80 पोरं होते. किती वाजता झाली घटना? 3 वाजता. बस मध्ये किती पोरं होते? बसून कसा पोरे होता? 40 पोरे. कोणत्या बसाच्या तुम्हाला हरिगाव? 30 पोरे. काय नाव बेटा तो? केला गाव तुम आणि काय झाले तुम? केली गाव
कैसी भी हो काय भी हो तुम्हाला मालूम पड़ो अमली बारी पासून बस होता तुम्ही बसता कोणत्या पोरे होता तुम्ही पासून झालं होतं काय नाव तुझं कुठे चालले होते तुम्ही कोणत्या गावाला घेऊन बाराला किती पोरं होते तुम्ही बस मध्ये केला गाव तू हा केला गाव केला गाव चालले तुम्ही घेऊन बारा कोणत्या गावाची तू कुठे चालली होती कोणत्या गावाला काय झालं होतं कसं काय झालं एसटी पडून गेली किती पोरं होते तुम्ही बस मध्ये मुलं 12 होते मुली 21 मुली आणि 12 मुलं इथे त्यांनी ATM रेफर केलं असं दिलं आणि आपल्याकडे आतापर्यंत 14 आहे.
ढाई में ट्रेन है चेक। मुलगी परिसरात एक दुर्दैवी आज अपघात झालाय. अनफॉर्च्युनेटली दोन मुले आपण गमावले आहे. पण 22 मुले आमचे आता आर्य अक्कलकुवामध्ये रेफर्ड आहे. त्यांना मायनर इंजुरी आहे. 18 मुले आता डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले आहे. त्यांच्यासोबत भेट घेतली आहे. दे आर ऑल स्टेबल. 2 मुले थोडे सिरियस होते असं मला इन्फॉर्मेशन मिळाली आहे. पण सगळ्यांवर उपचार इथे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये करण्यात येत आहोत. कोणती पण फॅसिलिटी जर इथे कोणती पण मदत प्रायव्हेट हेल्थकेअर प्रोव्हायडर्स कडून जर गरज आहे तर ती पण निश्चितच आम्ही उपलब्ध करून देऊ. जी पण मदत लागली त्याच्यासाठी डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशन अवेलेबल आहे. पेरेंट्सला सांगितलंय, काउन्सिलर्सला पण बोलवलंय आणि 22 आणि 18 आणि बाकी जे 15-16 मुले होते त्यांना इंजुरी नाही आहे. तर त्यांना आता स्टेबिलाइज करून थोडा घरी पाठवण्यात येईल. जसं मी सांगितलं की काही मुलांना बिलकुल इंजुरी नाही झाली आहे. त्यांना थोडं स्टेबिलाइज करून आम्ही घरी पाठवणार. 22 जे मायनर इंजुरी आहे त्यांना आर्य अक्कलकुवामध्ये स्टेबिलाइज करत आहोत. आणि जे 18 ज्यांना थोडा असं वाटत होता की मॉनिटरिंग केली पाहिजे किंवा CT MRI जे पण डायग्नोस्टिक्स करायचे होते त्यांना सगळ्यांना इथे आणल्यात. तर 2 मुले माझे समोर आले आहे. त्या सगळ्या मुलांसोबत माझी भेट झाली आहे. आणि शाळेमध्ये आता मुले सुट्टीसाठी आले होते आणि 40गाव मधली एक आश्रमशाळा आहे तिथे जात होते. ड्रायव्हरचं आता काय तपासणी करायची आहे, प्लस एक शिक्षक आणि शिपाई होते शाळेमध्ये, त्यांची पण रक्त चाचणी आणि इन्व्हेस्टिगेशन आमचं आता पोलीस मार्फत तपास चालू आहे.